बीड पोस्टल कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या अध्यक्षपदी अमरसिंग ढाका यांची बिनविरोध निवड. उपाध्यक्षपदी किरण सावंत तर सचिवपदी नितीन आमटे यांची बिनविरोध निवड. बीड प्रतिनिधी. बीड पोस्टल कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड बीड संस्थेच्या संचालक मंडळातून उर्वरित कालावधीसाठी अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव यांची निवड करण्यासाठी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. संचालक मंडळाची सभा दिनांक 28 नोव्हेंबर 2025 रोजी घेण्यात आली होती. या सभेमध्ये जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था बीड यांनी बीड पोस्टल कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड बीड या संस्थेच्या संचालक मंडळातून अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव यांची निवड करण्यासाठी मुख्य पोस्ट ऑफिस येथे सभा घेण्यात आली. या सभेमध्ये अध्यक्षपदासाठी अमरसिंग ढाका यांचा एकमेव अर्ज आला व त्यांची बिनविरोध निवड करण्यात आली. ते या अगोदर सचिव म्हणून कार्यरत होते. तसेच उपाध्यक्षपदासाठीही किरण सावंत यांचा व सचिव पदासाठी नितीन आमटे यांचाही एकमेव अर्ज आला व तिघांचीही बिनविरोध निवड करण्यात आली. या प्रसंगी सर्व संचालक मंडळ सदस्य उपस्थित होते. त्यामध्ये सहकारी संस्थाचे अध्यक्ष अधिकारी म्हणून श्री रामचंद्र ठोसर साहेब व सोबतीला श्री सिद्धेश्वर सांगुळे हे हजर होते. श्री विष्णू किसनवीर, धनंजय शेंडगे, भारतभूषण वारंगुळे, विशाल गोरड, सुबोध कांबळे, सत्यकुमार कुलते, दत्तात्रय गाडेकर, श्रीमती अनिता क्षीरसागर व प्रतीक्षा तवरे हे सर्व संचालक उपस्थित होते व संविधान वीर व शिवाजी पवार हे कर्मचारीही हजर होते. सर्वप्रथम अध्यक्षपदासाठी विषय 3 आहेत. आपल्या अध्यक्षाची निवड करणे, उपाध्यक्षाची निवड करणे. सर्वप्रथम पहिला विषय आपला संचालक मंडळातून अध्यक्षाची निवड करणे. तर तुमच्या ठरल्याप्रमाणे फॉर्म भरून दिलेले आहे. तर अध्यक्षपदासाठी ढाका उमरसिंग यांचं एक नामनिर्देशन प्राप्त झाले. याच्या व्यतिरिक्त विषय आहे का? सर्वांमध्ये बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर करतो. त्यानंतर उपाध्यक्षपदासाठी सावंत, किरण आणि उत्तम यांचं नामनिर्देशन प्राप्त झाले. दुसरा विषय क्रमांक 2 आपला संचालक मंडळातून उर्वरित कालावधी म्हणजे आता जे कालावधीसाठी संस्थेचे उपाध्यक्ष म्हणून सावंत, किरण आणि उत्तम यांची बिनविरोध निवड झाली. त्यानंतर तिसरं मध्ये आपलं सचिव पदासाठी आमचे नितीन भगवानराव यांचं नाम निश्चित प्राप्त आहे. त्यांची संस्थेच्या उर्वरित कालावधीसाठी सचिव म्हणून बिनविरोध निवड झाली. आणि आपले विषय